एक शानदार आयोजन जिसकी धूम महाराष्ट्र में मची है और इतना ही नहीं भारत के स्तर पर इस टूर्नामेंट को लेकर गई है 40+ और आगाज कहां से हुआ है तो यहां रायगढ़ डिस्ट्रिक्ट से यहां आगाज हो चुका है ऐसे टूर्नामेंट के लिए। बहुत सारे खिलाड़ी दिग्गज खिलाड़ी फिर एक बार वापस हमें मैदान में दिखाई दे रही है। ये भी एक हमारे भाग्य का एक पल है। तो देखना है कि अगला मुकाबला जारी रहेगा। मेडिटेक स्पोर्ट्स रायगढ़ टॉस जीतने के बाद फील्डिंग का फैसला किया है और इंडियन वॉरियर्स के लिए बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है। बिल्कुल उनके अंदर वॉरियर्स से योगेश पवार के रूप में जिन्होंने पिछले मैच में अपना दमदार प्रदर्शन देके अपने ये प्रवेश पाया था। अभी देखना है कि क्रिकेट है इसके भविष्य करना इतना उचित नहीं होगा। दोनों टीम के 12वें खिलाड़ी यहां आ जाइए नहीं तो पेनल्टी का सामना करना पड़ेगा। यस, इंडियन वॉरियर्स का आ चुका है। मेडिटेक स्पोर्ट्स आपका 12th प्लेयर आप भेज दीजिए। बॉल डालने के पहले आपका यहां एक्स्ट्रा प्लेयर्स हमारे समालोचन कक्ष में होना चाहिए ताकि यहाँ कोई स्कोर बोर्ड पे मिस्टेक हो या कोई रिव्यू देखना हो तो इसमें अगर कोई परेशानी हो गई तो हम इसके जिम्मेदार नहीं है। मुकाबला रुका हुआ है, कोई एक्स्ट्रा प्लेयर्स आने की उम्मीद है, नहीं तो आपको पेनल्टी का सामना करना पड़ेगा ताकि अंपायर्स अगर गेंद डालने की इजाजत देगी, एक बॉल भी अगर मैदान के अंदर जाती है तो मुझे लगता है कि आपको पेनल्टी जरूर 2 रन की मिल सकती है। लेकिन देखना है कि उनके खिलाड़ियों की आ रहे बिल्कुल ड्रेस कंपलसरी है। आपके लिए यूनिफॉर्म दिए हैं। 13 खिलाड़ी आपके स्क्वाड में है, उसमें से 2 खिलाड़ी बाहर होते हैं, एक हमारे पास भेज दोगे तो एक अच्छा यहाँ मार्गदर्शन मिल सकता है। स्ट्राइक पे आ चुके हैं निवृत्ति पाटिल और नॉन स्ट्राइक एंड पे है सूरज पाटिल। निवृत्ति और सूरज के बीच में ओपनर जोड़ी मैदान पर। मुकाबला रुका हुआ है, केवल एक्स्ट्रा खिलाड़ी और मैदान में आ चुके हैं। गेंदबाज का नाम बताइए। प्रतीक, दिनेश अपनी राइट आर्म और फर्स्ट गेंद लेकर आ रही है। थोड़ा 10-11 पैरों का रनअप मुकाबला कर रहे हैं निवृत्ति। बिल्कुल पॉइंट की दिशा पे खेला, कोई फील्डर्स के लिए मौका नहीं है और पहली गेंद पॉइंट से निकलती हुई 4 रनों के लिए। इस मैदान पे ड्रीम सिटी के अंदर खेलना भी एक ड्रीम होता है और ये योगदान दिया है समालोचन कमेटी ने जहां कमेंटेटर की तरफ से ये टूर्नामेंट का आयोजन किया है। पहली दफा हम देख रहे हैं कि कमेंटेटर टूर्नामेंट का आयोजन करने जा रहे हैं और पूरा उल्लास और जोश भरा ये टूर्नामेंट जहां 40+ के सभी खिलाड़ी यहां मैदान पे दिखाई दे रहे हैं। बिल्कुल पहले गेंद का इस्तेमाल किया गया और पॉइंट की दिशा से निवृत्ति ने बाउंड्री पहले अपनी खाता खोल दिया 4 रनों के साथ। दूसरी गेंद होगी, फिर शॉर्ट पिच गेंद थी, पुल करना चाहते थे कीपर इस गेंद के नीचे और ये कैच को ड्रॉप कर दिया है। बिल्कुल 48+ खिलाड़ी थे। निवृत्ति पाटिल हमारे पेन तालुका के ये जाने माने क्रिकेटर है, काफी लंबे समय से क्रिकेट खेलते हैं और लगभग 15 साल तक अपनी जनता के सेवा में पेन सिटी के अंदर नगर सेवक बने हुए हैं। एक बिल्कुल लोकप्रिय ऐसे किरदार है और देखना है कि उनके बल्ले से जो शॉट निकला था तो ऐसा लग रहा था कि युवा खिलाड़ी भी इस शॉट को देख के इनकी टेक्निक की प्रशंसा करेंगे। बिल्कुल स्ट्राइक को रोटेट किया है, 2 गेंदों में 5 रन आ चुकी। अब स्ट्राइक पे है सूरज पाटिल लेफ्ट हैंड बल्लेबाज, जबकि मुकाबला होगा गेंदबाज है दिनेश उल्वेकर, एक जाने माने गेंदबाज से काफी तेज रफ्तार थी उनकी। उनके जमाने में जब 22-25 साल के थे तब उनका क्रिकेट देखने के लिए पूरा उल्वा गांव निकलता था, लेकिन आज भी 40+ के अंदर योगदान देने के लिए दिशा देना चाहते थे। अंपायर देखते रह गए और यहाँ एक अच्छी डिलीवरी दिनेश के हाथों से। बिल्कुल एक गेंदबाज अपने अनुभव का इस्तेमाल करते हुए यहां मैदान के अंदर अपना योगदान देना चाहते हैं और जितनी बखूबी गेंदबाजी होगी उतना ही प्रेशर बल्लेबाजों पे आता हुआ नजर आ जाएगा। लेकिन देखना है कि निवृत्ति और रोशन के बीच में ये ओपनिंग जोड़ी अभी तक दोनों विकेट्स साबित है। निवृत्ति अपने व्यक्तिगत 5 रन पे खेल रहे। पहली गेंद पे उन्होंने बाउंड्री जरूर निकाली थी और 3 गेंदें हो चुके हैं अभी तक, 3 गेंदें शेष है। थोड़ा अगर प्रेशर दबदबा या गेंदबाज का रहता है तो स्कोर रूम में जरूर अंकुश लगाने की उम्मीद रहती है। ये ऊपर से स्ट्रोक खेला है, फील्डर यहां मौजूद नहीं है, सेफ शॉट है लेकिन बाउंड्री लाइन के अंदर अभी गेंद को नहीं कलेक्ट कर पाए। बहुत समय था
और जम करना चाहते थे, गेंद को अंदर ढकेलना चाहते थे, लेकिन इस प्रकार से सफलता नहीं मिली। 4 रन आ रहे रोशन के बल्ले से और इसी 4 रन की मदद से स्कोर जा रहा है अभी 9 पर, बिना नुकसान के साथ। सही स्थिति है यहाँ इंडियन वॉरियर्स रोहा की। योगेश पाटिल जिनके कैप्टन है, जिनका बल्ला चलता है तो योगेश पवार जिनका बल्ला चलता है तो दर्शक उनका आनंद पूरा लेने के लिए तैयार होते। जब भी वो बल्लेबाजी के लिए आते तो यकीनन बहुत सारे यूट्यूब खुलेंगे। ये सेफ शॉट खेला है, बिल्कुल अच्छा टाइमिंग कर देती हुई ये दूसरी लगातार बाउंड्री रोशन के बल्ले से और सूरज के बल्ले से। यहां अच्छी पार्टनरशिप, जब शुरुआत अच्छी होती है तो उसका अंत भी अच्छा होता है। दोनों सूरज और निवृत्ति ने अपनी जिम्मेदारी को पार किया है। 3 बाउंड्री आ चुके इस ओवर में, अभी तक 13 रन स्कोरबोर्ड पे दिखाई दे रहे बिना कोई नुकसान पे। इंडिया वॉरियर्स की तरफ से फिर क्या टाइमिंग किया है, क्या दिशा दी है, यही चतुराई है बल्लेबाजी के लिए। ज्यादा ताकत इस्तेमाल करने से अपने दिमाग पे जोर दिया जाए। 4 बाउंड्री, इससे पहले की देखा जाए तो सूरज के बल्ले से 3 बाउंड्रीज आ गई। लगातार 3 बाउंड्रीज और एक निवृत्ति के बल्ले से 17 पर स्कोर है। जब पहली ओवर अगर पावर प्ले की इतना बड़ा स्कोर आ जाता है तो आने वाले बल्लेबाज का कॉन्फिडेंस बड़ा हो जाएगा, ताकि बिना कोई नुकसान के साथ अपने स्कोर बोर्ड को काफी तेजी के साथ आगे बढ़ा के ले जा रहे हैं। बिल्कुल आज का सेकंड लास्ट कल फाइनल डे होगा। अभी तक की 2 टीमें सुपर 4 में दाखिल हो चुकी है और हर कोई अपनी मेहनत करेंगे यहां अपने सुपर 4 में योगदान देने के लिए। सूरज अपने व्यक्तिगत 12 रनों पे खेल रहे, जिन्होंने 3 बाउंड्रीज के साथ अपने स्कोर को आगे बढ़ाया। निवृत्ति 5 रन पर खेल रहे, 17 पर स्कोर। मेडिटेक आप जरा जल्दी कीजिए, स्प्रे दे दो जरा, मेडिसिन है तो योगेश पवार के लिए स्प्रे दे दो रहेगा। दूसरे ओवर के लिए आगमन दिनेश ने अपनी जिम्मेदारी को थोड़ी सी महंगा कर दिया है। अभी नए गेंदबाज हेमंत के हाथ में, जिन्होंने 17 रन पहले ओवर में दिए बिना नुकसान में, कोई विकेट लेने में सफलता नहीं है। और अगले गेंदबाज है हेमंत गोरले। बिल्कुल जिम्मेदारी होगी, जवाबदारी होगी। अपनी टीम को अगर वापसी करना है तो हेमंत के ऊपर पूरी जिम्मेदारी होगी। तेज रनअप तो जरूर है, लेकिन गेंदबाजी में कितनी सटीकता है ये गेंद डालने के बाद में ही पता चलेगा। लेकिन स्ट्राइक में है निवृत्ति। यस, स्ट्रेट शॉट खेला है लेकिन मिसफील हो चुके, रन आउट का मौका था। ऐसे मौका छोड़ दोगे तो इससे उम्मीद नहीं की जाएगी अच्छे प्रदर्शन की। ताकि पहले भी दूसरे गेंद पे निवृत्ति की एक सिंपल कैच कीपर के पास ही, इस कैच को भी ड्रॉप कर दिया। अगर फील्डिंग अच्छी हो और हर योगदान दे, जब तक 100% नहीं बनता तब तक विजेता आप नहीं बन सकते। इसलिए 100% बहुत जरूरी है। स्ट्राइक आ चुके हैं बिल्कुल सूरज, और जिन्होंने 3 बाउंड्रीज लगाई अपने लगातार बल्ले से, इनका कॉन्फिडेंस आसमान में है। और इसकी विकेट लेना बहुत महत्वपूर्ण होगा, नहीं तो ये घायल कर सकते गेंदबाजों के लिए। ये देखिए, मैंने पहले भी बताया कि ये घायल कर देंगे इस गेंदबाजों पर। और प्रहार कर दिया मिड ऑन के ऊपर से, ये 6 रनों के लिए गेंद जा रही है। बिल्कुल एक अच्छी लय में एक बल्लेबाज दिखाई दे रहे, और स्कोर भी जा रहा है 23 पर, 24 पर विदाउट विकेट। चारों तरफ से यहां खारगर की ऊंची इमारत यहां इस मैदान का स्वागत कर रहे। यस, ये बल्ला प्रेसी का बल्ला अनिल पाटिल की तरफ से, और सतीश पाटिल की तरफ से ये प्रेसी का बल्ला उनको दे दिया है अनिल पाटिल के लिए। बहुत बहुत ये एक यादगार पल होते हैं जब ऐसे मोमेंट में कुछ हल्की सी गिफ्ट हो तो बिल्कुल इतने बड़े टूर्नामेंट में एक यादगार क्षण बन जाता है।
ओ कलाई का इस्तेमाल किया, एक्स्ट्रा कवर की दिशा पर खेला है, लेकिन फील्डर वहां मौजूद है, एक रन निकाला, दूसरी रन में कोई उम्मीद नहीं और ये रनआउट का खतरा बना दिया, रनआउट का खतरा बना दिया। कोई आवश्यकता नहीं थी सूरज को और शायद मुझे लगता है कि मेरे कमेंट्री में ज्यादा ध्यान दिया उन्होंने और भाग गए दूसरे रन के लिए और जल्दबाजी में अपने विकेट को गवा दिया, आत्महत्या की दी। एक रन के साथ स्कोर है अभी 25 सॉरी, और योगेश पवार मैदान में जाते हुए और एक दबाव तो गेंदबाजों ने अपने रनआउट के रूप में निकाल दिया, सूरज को वापस किया, लेकिन अभी दूसरा मैदान के अंदर ये रायगढ़ डिस्ट्रिक्ट का एक स्टार खिलाड़ी है योगेश पवार, पेन तालुका की शान है, बिल्कुल हर जगह पे जाते हैं तो पेन का नाम क्रिकेट के अंदर रोशन हो जाता है जब योगेश पवार मैदान में हो। अगली गेंद होगी हेमंत की, जिन्होंने विकेट लेने के लिए कोई मेहनत नहीं लेकिन रनआउट का जरूर खतरा पैदा किया। सूरज की अच्छी विकेट वापस पैवेलियन में। इंतजार कर रहे हैं निवृत्ति पाटिल जो अपनी व्यक्तिगत 6 रनों पर खेल रहे हैं। फिर एक बार स्ट्रेट ड्राइव वही खिलाड़ी के पास और ये डायरेक्ट हिट हो जाता तो निवृत्ति ले खतरा। इससे पहले कि निवृत्ति की विकेट के लिए संभावना से ज्यादा है कि योगेश पवार की विकेट सेफ में रहे। मैच के अंदर कुछ लचीलापन चल रहा है, कुछ हंगामा हो रहा है, मिसअंडरस्टैंडिंग फील्डर की तरफ से भी हो रही है और मिसअंडरस्टैंडिंग बल्लेबाज की तरफ से भी हो रहे हैं। कुछ तो हलचल चल रही है और यहां दबाव भरे दिखाई दे रहे। लेफ्ट हैंड बल्लेबाज है, देखा जाए तो लेफ्ट हैंड बल्लेबाज काफी घातक होते हैं। आज तक जितने भी लेफ्ट हैंड बल्लेबाज आपने देखा है कि ये काफी स्टार खिलाड़ी बने हुए, चाहे विनोद कामली हो, चाहे योगेश पवार हो, चाहे हमारे दीपक पाटिल हो, जितने भी लेफ्ट हैंड बल्लेबाज हैं उनके बाहों में, उनके भुजाओं में ज्यादा ताकत होती है। तो देखना है योगेश पवार हल्का सा पुश कर दिया है सिंगल के लिए, फील्डर उनके सामने, गेंद और 1 रन पर समाधान ताकि स्कोर रन रेट अच्छा है। लेकिन जिस प्रकार से इस ओवर में स्कोर आना चाहिए थे वैसे सूरज ने तो शुरुआत की थी लेकिन दूसरे गेंद पे उन्होंने अपनी इस विकेट को छोड़ दिया। अच्छा पार्टनरशिप बनाया था। इसी 1 रन के साथ स्कोर है 27 पर 27, लॉस ऑफ 1 विकेट। और ये अगली हेमंत की गेंद निवृत्ति पाटिल के लिए पहली डॉट गेंद देखने को मिल रही है, बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर से जाती हुई ये गेंद सीधा कीपर के पास। ओवर की समाप्ति और 27 रन बन चुके 2 ओवर के बाद। पहला ओवर काफी महंगा आ चुका था जिसमें 17 रन आ चुके थे, कोई नुकसान नहीं, और इस ओवर में 10 रन आ चुके, 1 रन आउट के रूप में सूरज वापस गया है और मैदान के अंदर है योगेश पवार और निवृत्ति पाटिल। अच्छा स्कोर 5 ओवर का मुकाबला है और इस 5 ओवर के मुकाबले के बीच 70 के आसपास का स्कोर सम्मानजनक माना जाएगा। अभी तक यहाँ योगेश पवार की बल्ला कुछ चला नहीं है, खामोश है और ज्यादा मुकाबला भी नहीं किया है, 1 गेंद का केवल मुकाबला किया है उन्होंने। और अभी देखना है कि आने वाले 3 ओवर किसके है, योगेश पवार के है या गेंदबाज के है। बिल्कुल सटीक टूर्नामेंट, इतने ज्यादा दिनों तक टूर्नामेंट को जिंदा रखना और उसको सफल करना इतना आसान नहीं होता। लेकिन रायगढ़ 40+ के जो समालोचक है, जिनकी व्यवस्थापन है, जिनका नियोजन है और जिनकी इस पकड़ है इस टूर्नामेंट के ऊपर, ये लाजवाब है। जिनकी तारीफ करे, प्रशंसा करे उतनी कम होगी, ताकि ये क्रिकेट के लिए उन्होंने ऐसे खिलाड़ियों को मैदान में युवा बना दिया है जो अपने घरों में अभी बल्ले को साफ करते हुए नजर आते थे अपने बच्चों के लिए, लेकिन अपने बच्चों को तो बाजू में रखा है, लेकिन मैदान के अंदर वही दबदबा, वही अपनी कलाओं का इस्तेमाल करते हुए गेंदबाज और बल्लेबाज दिखाई दे रहे। बिल्कुल शांति से चलने वाला ये टूर्नामेंट। योगेश पवार स्ट्राइक पे, नए गेंदबाज भास्कर साटमकर और बिल्कुल यहां फर्स्ट स्लिप पे जाती हुई गेंद 1 रनों पे, लेग बाइज के रूप में 1 रन। कोशिश तो चल रही योगेश पवार की, लेकिन इंतजार करते वो खराब गेंद का, और जैसे ही खराब गेंद उनके बल्ले पे आ जाए तो ये 6 रनों के लिए छाप होगी उस गेंद के ऊपर। बहुत सारे कमेंटेटर यहां देखने को मिले,
और कमेंटेटर की अभी कोई कमी नहीं है, काफी भरमार है रायगढ़ डिस्ट्रिक्ट के अंदर। लेकिन जब हमारा जमाना था, कुछ कमेंटेटर होते थे, जैसे हरेश मोकल होता था, मैं होता था, तो हमें तो घर पे लेने के लिए आ जाते थे, वो एक यादगार क्षण हो जाता था। लेकिन क्रिकेट में इतना कुछ ग्लैमर नहीं था। बिल्कुल बढ़िया, ये फिर एक बार मिस हो चुके निवृत्ति पाटिल, और मुझे लगता है कि निवृत्ति कोशिश कर रही है, जैसे पहली गेंद को उन्होंने एक्स्ट्रा पॉइंट की दिशा से बाउंड्री को भेजा था, वही शॉट की अपेक्षा कर रहे होंगे उनके प्रशंसक और उनके खिलाड़ी, ताकि जितना अभी डॉट गेंद जाएंगे दबाव आ जाएगा बल्लेबाजों के ऊपर। और ये वाइड बॉल अंपायर की तरफ से, और बिल्कुल वाइड बॉल के साथ एक्स्ट्रा रन्स एक मिलती हुई, और 29 पर लॉस ऑफ 1 विकेट। अभी थोड़ा सा बंधन रखा है, अंकुश लगाया है स्कोर बोर्ड पे, बड़े शॉट से दूर है अभी भी। ओ ये देखिए निवृत्ति पाटिल, लेकिन फील्डर उसके नीचे, और ये विकेट, बड़ा शॉट जरूर आया था, लेकिन फील्डर उतने ही चालाक है, उन्होंने अपने जंप करके इस कैच को कलेक्ट किया, नहीं तो 6 रन नहीं रोक पाते थे। दूसरे विकेट का पतन होने जा रहा है, और इस दूसरे विकेट के साथ यहाँ सामने जो टीम है मेडिटेक स्पोर्ट्स रायगढ़ जय पाटिल की, उसके अंदर अभी थोड़ा सा उत्साह दिखाई दे रहा है, ताकि पहले ओवर में 17 रन आए थे, उसके बाद में 10 रन आए थे, और यहां 27 के बाद तीसरा ओवर शुरू हुआ था। काफी जिम्मेदारी से गेंदबाज अपने गेंद को इस्तेमाल कर रहे, ताकि आने वाला जो दबाव है, प्रेशर है बल्लेबाजों के ऊपर, ये बढ़ता जाए, ताकि योगेश पवार अभी तक नॉन स्ट्राइक एंड पे, और जितनी स्ट्राइक योगेश पवार से छीन ली जाए उतना ही अच्छा होगा यहां मेडिटेक के लिए। लेकिन देखना है सफलता हासिल करने के बाद शेखर भगत हमारे पेन तालुका के कोच भी है, बहुत सारे खिलाड़ी उन्होंने अपने कोचिंग से बनाए हैं, और छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम नगर पालिका के वो भी क्यूरेटर है, पूरा जीवन क्रिकेट में लगा दिया है उन्होंने। और बिल्कुल शेखर भगत 63 रन पे हाईएस्ट स्कोर पे है अभी तक। फुल टॉस गेम, माय गॉड, आओ ये लचीला शॉट, और बिल्कुल बीमर के लिए चेक किया जा रहा है। ऐसे खिलाड़ियों के लिए ऐसी गेंद दोगे तो उसके ऊपर सुनहरी आवाज होगी, और ये गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। हमारे थर्ड अंपायर से उसकी जांच करेंगे, बीमर के लिए कॉल किया है। और थोड़ी सी मैच में रुकावट, थर्ड अंपायर उनकी जांच कर रहे हैं। संदीप पानकर, सैंडी, और देखना है कि इसका डिसीजन बहुत जल्द आ जाएगा। फेयर डिलीवरी है, अच्छी लो फुल टॉस थी, लेकिन यहां टेक्निकली उपलब्ध है, टेक्निक उपलब्ध है, तो उसका इस्तेमाल करने जा रहे हैं, ताकि किसी के ऊपर अन्याय न हो, डिसीजन में कोई कमी न हो। एक अच्छा फुल टॉस जिसके ऊपर शेखर भगत ने सीधा 6 रनों के साथ अपना खाता खोल दिया है, और बढ़िया बल्लेबाज है, और शानदार शुरुआत अपनी बल्ले से, इसी 6 रन की मदद से स्कोर है 35। ये भी स्ट्रेट ड्राइव खिला है, लेकिन फील्डर मौजूद, 1 रन जरूर। काफी चुस्त फील्डर है ये, मेडिटेक के तरफ से ऐसे फील्डर्स अगर साथ दे तो मुझे लगता है कि स्कोर को जरूर अंकुश लगाया जा रहा है। इससे पहले भी कैच, बढ़िया कैच ली थी। थोड़ी सी फील्डिंग में परिवर्तन, लेफ्ट बल्लेबाज। तर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आमचे कोर कमिटी मेंबर ॲडव्होकेट अभिषेक पाटील, एक मशहूर कॉमेंटेटर, त्यांचंही ते आगमन होत आहे। समीर सोमने देखील उपस्थित झालेले आहेत। नक्कीच अभिषेक स्वागत आहे, कारण त्यांना माहिती आहे रायगड 40+ प्रीमियर लीग रायगड समालोचक असोसिएशनच्या वतीने तर येणं गरजेचं आहे, आणि नक्कीच वकील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आमचे प्रकाश ठाकूर, असुराम घरत, सगळी मंडळी मात्र इथे या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहे। सर्वांचं स्वागत आहे। आणि डंगर साहेब खूप मस्त
जबरदस्त समालोचन सुरू आहे सध्या. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. बिल्कुल मैच रुका हुआ है ड्रिंक के लिए और थोड़ी धुन होने दो जरा, अच्छी धुन जो यहाँ खारगर की पूरी सिटी थोड़ी सी हिलने दो जरा. बिल्कुल मेट्रो का भी आनंद ले रहे सब यहाँ खारगर वासी है. ड्रीम सिटी है, एक अच्छा प्रोजेक्ट यहाँ बना दिया है. लेकिन सबसे अच्छी बात है कि ये सारी भूमि जो है ये हमारे आगरी बंधुओं ने दी है, तो इनका भी यहाँ योगदान ज्यादा है. चाहे वो कोपरा गांव हो, मुरबी गांव हो, ओवे हो, ओवापेट हो, ये सभी आजू बाजू के गांव है जिन्होंने अपनी भूमि को दान करके एक ड्रीम सिटी बनाने के लिए एक अच्छा प्रयास है और अच्छी सिटी बनाई है. लेकिन ये सिटी एक अच्छी भूमि मानी जाती है ताकि बहुत सारे बड़े प्रोग्राम्स, चाहे वो संतों के प्रोग्राम्स हो, कोई वारकरी संप्रदाय के प्रोग्राम हो और भागवत गीता के प्रोग्राम हो, इस भूमि पे हो जाते हैं. और आदरणीय देश के स्कोर है 36 3 ओवर के बाद. और आदरणीय भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने भी इस भूमि पर अपने चरण स्पर्श किए हैं. बड़े बड़े दिग्गज यहाँ आकर इस भूमि को पावन किए हैं. तो यहाँ एक सबसे अच्छी ड्रीम सिटी मानी जाएगी ये नवी मुंबई के अंदर खारगर को, और सबसे ड्रीम के माने जाएंगे इस खिलाड़ियों को जिन्होंने आपको इस मैदान के ऊपर खेलने का योगदान मिल रहे हैं. 2 ओवर शेष है. जैसे कि ओवरों की गति बढ़ गई तो रनों की गति कम हो गई. पहले ओवर में 17 रन आए थे, उसके बाद दूसरे ओवर में 10 रन, कुल मिला के 27 रन बने थे 2 ओवर के बाद. लेकिन तीसरे ओवर में देखा जाए तो केवल 9 रन आ चुके हैं, 8 रन आ चुके और कुल मिला के स्कोर है 36. 9 रन आ चुके. ये शेखर भगत की, लेकिन फील्डर उसके नीचे. माय गॉड, विनाश काले विपरीत बुद्धि. और यहां अपने विनाश को रोकना है तो ऐसे आने वाले मौके अगर आप छोड़ दोगे तो सारे 11 खिलाड़ियों का मनोबल टूट पड़ता है. अच्छे खिलाड़ियों की विकेट, कोई मेहनत करने की आवश्यकता नहीं. अपने दस्तानों के अंदर इस कैच को समेटना चाहिए था, लेकिन इस कैच को केवल ड्रॉप नहीं किया तो बल्कि एडवोकेट प्रशांत गावन, आपके दोस्त यहाँ इंतजार करें, आपको बुलाया गया है. प्लीज एडवोकेट प्रशांत गावन. और इस प्रकार से मौका को छोड़ के केवल विकेट को नहीं छोड़ा, 6 रन भी स्कोर बोर्ड पे 42 तक आंकड़ा पहुंच चुका है. ओ हल्का सा पुश, हल्का सा प्लेसमेंट, यही रणनीति स्ट्राइक रोटेट करने की, जबकि अपने को मौका मिला है. और मुझे लगता है कि ये जोड़ी जैसे अंत तक मैदान के अंदर रहेगी तो उम्मीद है कि 75-80 तक स्कोर जाने की, और यही उनकी गेम प्लान है. और शेखर भगत अपने तकनीक से पूरे भरे हुए हैं और योगेश पाटिल अभी नहीं रुकेंगे, उनके बल्ले को जरूर गर्म करने जाएंगे योगेश पवार. और स्कोर है 43 पर 1 रन निकाली थी शेखर भगत ने अपने बल्ले से. अभी गेंदबाज के सामने बहुत परेशानी होगी जब दिग्गज खिलाड़ी उनके सामने है तो कैसे गेंद फेंके. और क्या इस कैच को भी ड्रॉप कर दिया. माय गॉड, ये भी बाउंड्री है, ये 6 रन है. दर्शक वहां से जरा बताइए क्या है बाउंड्री. 6 रन, 4 रन. ओके, थैंक यू. नहीं तो हमें रिव्यू लेना पड़ता. ऐसे विकेट मौके आपने छोड़ दोगे तो मुझे लगता है कि मेडिटेक स्पोर्ट्स को मैच जीतने के लिए क्या करना चाहिए. बहुत ही योगदान. अभी तक 3 कैचेस ड्रॉप कर दिए और कोई बड़ी कैच नहीं थे, आसान से कैच. और जब शेर घायल हो जाता है तो उसके घायलों को आपको मालूम नहीं पड़ता कि कितने शिकार कर देते. अभी गेंदबाज है उनके हेमंत, और हेमंत से इस गेंद को बिल्कुल बाहरी किनारा लगा और नीचे से थर्ड मैन की दिशा पर 1 रन योगेश पवार. और इसी 1 रन के साथ चौथा ओवर जारी है. अभी 1 ओवर शेष होगा और स्कोर है अभी 48. हमारे साथी स्कोरर
शांताराम जाधव की तरफ से एक सटीक जानकारी हमें मिलती है। जब ऐसा स्कोरर बाजू में हो तो कमेंट्री के लिए मजा होती है। शेखर फिर एक बार स्ट्राइक पे होंगे और हेमंत की दाद देनी पड़ेगी। इतने बड़े खिलाड़ियों के पास और क्या दाद देंगे। ये गेंद जा रही है बाहर, शेखर भगत है और दोनों खिलाड़ी पेन के भूमि के हैं और इसी 6 रन की मदद से स्कोर जा रहा है 54। बिल्कुल पेन के मैदान पे ऊपर दिन रात मेहनत करने वाले ये दो खिलाड़ी हैं। आज खारगर के मैदान को गर्म करने वाले हैं और मैंने अनुमान बताया कि जब तक ये दो खिलाड़ी मैदान के अंदर है 70-75 को रोकना आसान मुश्किल नहीं होगा। फिफ्टी 54 के साथ ये अगली गेंद, ओहो लेग स्टंप पर गेंद फ्लिक करना चाहते थे, मिस हो गया शॉट। गेंद सीधा स्टंप पे टकराई और ये दूसरे विकेट तीसरे विकेट का पतन। शेखर भगत 54 टोटल स्कोर पे। आपसे इजाजत लेना चाहूंगा, अगले कमेंटेटर अमित। ओके, और इस प्रकार से अंतिम ओवर शेष होगा और नए बल्लेबाज किशोर पाटिल मैदान के अंदर, जबकि योगेश पवार अभी भी मैदान के अंदर है। उनके बल्ले से बाउंड्री आ चुकी थी पिछले गेंद पे और देखना है कि जो शेष गेंदे हैं उसको किस प्रकार से मुकाबला करते हैं दोनों बल्लेबाज। 6 गेंदों का मुकाबला शेष होगा और मुझे लगता है कि थोड़ी सी वापसी की होगी मेडिटेक ने यहां शेखर भगत का विकेट हासिल करके। अगर बिल्कुल वो बाइक के ऊपर हमारा लक्ष्य तो पहले से ही है। जब आए थे सुपर 8 में पहुंचने के बाद हम लगता है कि ये बाइक पेन में जरूर जाएगी और बिल्कुल हमारे 13 खिलाड़ी उनके ऊपर बैठ के जाएंगे और हम एक जगह पे बाइक रखेंगे। 13 खिलाड़ियों को 13 दिन तक चलाने का मौका होगा ये और 13 चाबियां हम बनाएंगे। चलिए अंतिम शेष ओवर है, अंतिम ओवर है। 6 गेंदों का मुकाबला शेष होगा। योगेश पवार अभी स्ट्राइक पे होगी जबकि स्कोर है 54 पर। हर ओवर में ज्यादा से ज्यादा स्कोर लाने की कोशिश की। पहले ओवर में 17 रन बिना नुकसान के साथ, दूसरे ओवर में 10 रन आए 27 थे 2 ओवर के बाद, 1 विकेट नुकसान पर और तीसरे ओवर में 9 रन आए थे, 36 पर स्कोर सिमट गया था और अभी जो चौथा ओवर है 54 रन बने टोटल स्कोर और ये अंतिम। जय पाटिल फिर एक मौका दिया है फील्डर के पास योगेश पवार की। ये विकेट बिल्कुल बड़ी विकेट प्राप्त करने के लिए मेडिटेक को सफलता हासिल हुई है और जय पाटिल खुद यहां गेंदबाजी के लिए और इस विकेट के उन्होंने वापसी दिलाई है अपने टीम को। इस मैच को जीतने का मौका पैदा किया है योगेश पवार। राम जी का युग है और पूरे देश दुनिया में राम जी छा चुके हैं, छा गए हैं और बिल्कुल भगवान प्रभु रामचंद्र को अभी ज्यादा भक्ति मिल चुकी है और देश के अंदर बिल्कुल खोज जारी है पुराने मंदिरों की और खोज तो होना ही चाहिए ताकि ये देश है हिंदुओं का, ये देश है संस्कृतियों का और ये देश है परंपराओं का। हम सभी देश में सभी धर्म को, सभी जाति को साथ में लेके चलते हैं और लेकिन जहां हिंदू धर्म की बात है हम सभी गर्व करते। प्लेयर ओके इंजर प्लेयर जहां रिप्लेस किए जा रहे। 5 गेंदों का मुकाबला शेष है
और यह जय पाटिल ने अपनी तरफ से एक अच्छी शुरुआत की है, ताकि यहाँ 54 का स्कोर जब था 4 ओवर के बाद और योगेश पवार स्ट्राइक में थे तो लग रहा था कि शायद स्कोर को रोकना इतना आसान नहीं होगा, लेकिन अपना अनुभव है और अपनी तरफ से जादुई गेंदबाजी की आवश्यकता है, वही जो जय पाटिल ने जादू दिखाई और योगेश पवार का विकेट हासिल किया। फिर एक बार अपने गेंदबाजी में और वही शॉट खेला और अच्छी फील्ड, दूसरी रन लेना चाहते हैं और देखना कि खतरा बन सकता है क्या, नहीं, आसानी के साथ दूसरा रन। बिल्कुल दोनों विकेट में जो रनिंग है एक अच्छा तालमेल है, ऐसी रनिंग रहेगी तो 2 रन रोकना इतना आसान नहीं होगा, समझदारी होनी चाहिए दोनों बल्लेबाज के बीच। और 56 पर स्कोर है 56 और 4 गेंदें अभी भी शेष है। फिर एक बार स्ट्रेट ड्राइव, जय पाटिल ने कोशिश की थी, गेंद पे हाथ जरूर उन्होंने टच हुआ था लेकिन ये बाउंड्री नहीं रोक पाए, बिल्कुल स्ट्रेट ड्राइव खेला और कोई वहां फील्डर मौजूद नहीं था। इसी 4 रन की मदद से स्कोर जा रहा है 60 पर, बढ़िया स्कोर की दिशा से आगे बढ़ रहे और इस स्कोर को देखते हुए यहाँ मुकाबला डट के होने वाला है दोनों टीमों के बीच में। अभी भी कुछ गेंदें शेष हो गई, यानी कि 3 गेंदों का मुकाबला शेष होगा। स्ट्राइक पे है लेफ्ट हैंड बल्लेबाज सचिन, जिन्होंने लगातार अपने स्कोर को बढ़ाने के लिए शॉट खेले। ये देखिए स्ट्रेट ड्राइव, फील्डर मौजूद और ये माय गॉड मिस फील्ड, दोनों फील्डर वहां मौजूद है। हालात खराब निकल रहे यहाँ। टॉस के लिए अगले मुकाबले के लिए आमंत्रित करने जा रहे हैं नेहा एंटरप्राइजेस और वर्चे ओवले प्रफुल्ल ठाकुर वर्सेस वन सॉल्यूशन कोरलाई मुरुट। दोनों बीच में निनाद तारेकर की टीम है और प्रफुल्ल ठाकुर की टीम है और ये आज के दिन का सुपर 8 का ये आखिरी मुकाबला होगा। जो मुकाबला जारी है, इसके कुछ गेंदें शेष है, 4 रन की मदद से स्कोर है अभी 64 पर। फिर एक बार गेंद को दिशा दी है, दोनों फील्डरों के पास है, 1 रन बनाया दूसरी रन की तलाश में और दूसरा भी रन आसानी के साथ कंप्लीट करते हुए। बिल्कुल सचिन ने अपनी इस बल्ले से दिशा दी रनों को और एक अच्छे स्कोर, सम्मानजनक स्कोर पे पहुंचा है। 66 पर स्कोर है यहाँ रोहा टीम के और अंतिम गेंद होगी और इंडियन वॉरियर्स के लिए अंतिम गेंदों का मुकाबला। लेकिन सचिन स्ट्राइक पे देखना है कि इस गेंद को किस प्रकार से खेलते हैं और आगे जा रहे हैं। कॉल होगा बल्लेबाज को, काफी जल्द में है रन लेने के लिए, चुराने के लिए, लेकिन वही जय पाटिल समझदार है, उनको इशारा किया है और देखना है कि सचिन अपने स्ट्राइक पे इंतजार करते हुए लेफ्ट हैंड बल्लेबाज। ओ ये डायरेक्ट हिट किया और स्टंप पे लगाए, रनआउट का विकेट, मेडन गेंद जा रहा है। 67 पर स्कोर और 67 का लक्ष्य बना दिया है यहां मेडिटेक स्पोर्ट्स रायगढ़ के पास। जय पाटिल की ये टीम होगी, अपनी इस चुनौती को पार करने के लिए अच्छे बल्लेबाजों की शुरुआत होनी पड़ेगी। अच्छे क्रिकेट के साथ मैं आपसे जुदा होना चाहता हूं। मैं संजय डंगर, जहां कमेंट्री करने के लिए आपने मुझे परमिशन दी, इजाजत दी, आपके बहुत बहुत धन्यवाद और ओवर टू अमित पाटिल। धन्यवाद। नक्कीच या ठिकाणी खऱ्या अर्थानं जरा पाहिलं तर संजयजी डंगर साहेब खऱ्या अर्थानं आम्हाला रेडिओ समालोचक म्हणून आमचे सुशील जोशी, सुशील जोशी यांची आठवण आली। खऱ्या अर्थानं तशा पद्धतीने म्हणजे असं वाटलं की कुठेतरी रेडिओवरती हा कॉमेंट्री चालू आहे आणि मस्त संजयजी डंगर खूप चांगलं असं समालोचन 5 षटकासाठी एका इनिंगसाठी आपण केलं आणि खऱ्या अर्थानं आम्हाला रेडिओ कॉमेंटेटर सुशील यांची आठवण झाली। आपलं मनाच्या अंतकरणातून हार्दिक असं आभार व्यक्त करतोय। चला, वन सोल्युशन कोरलाई मुरुड निनाजे तारेकर आणि नेहा एंटरप्राइजेस वर्चे ओवले या दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी पुढील मॅच आपली आहे। चला, नेहा एंटरप्राइजेस वर्चे ओवले रामजी घरत आपला संघनायक पाठवा आणि राम घरत आपण देखील या मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत आणि निनाजे तारेकर वन सोल्युशन कोरलाई मुरुड या आपण। हॅलो, नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो जी प्रेशीची बॅट, जी बघा जी प्रेशीची बॅट आहे ते आमचे खऱ्या अर्थानं नितीनजी सरनाईक यांच्या माध्यमातून आम्हाला ही म्हणजेच सतीश पाटील यांना ही बॅट गिफ्ट झाली आहे। आम्हाला देखील अशाच बॅट गिफ्ट करावा अशी आमची इच्छा आहे
नक्कीच, कारण खूप प्रेशी लय बऱ्याच दिवसातून पाहायला मिळाली. हा, प्रेशीची बॅट ही बरेच दिवसातून पाहायला मिळाली, कारण प्रेशी हा ब्रँडच जुना ब्रँड आहे. यस, 5-5 ओव्हरचा मॅच, 10 वर्षा अगोदरचा प्रेशीचा ब्रँड आहे आणि आज ती प्रेसी पुन्हा एकदा बॅट पाहायला मिळाली. हा, मार्केटमध्ये आहे आमचे सतीश नायर सर. नक्कीच. हा, चला टॉससाठी या निनाजी तारेकर, या आपला हार्दिक हार्दिक स्वागत. आणि नेहा एंटरप्राइजेस वरचे ओवले प्रफुल्लजी ठाकूर. यस, जय पाटील सर बोला. सगळीकडेच आमचा सागर. नयम चौगुले सर, खऱ्या अर्थानं वन सोल्युशन कोरलाई मुरुड या संघाचे संघ पॅकर म्हणजे संघ मालक आहेत. आणि निनाजी तारेकर, चला पण फिल्डिंग सजवून घ्या. आणि या नेहा एंटरप्राइजेस वरचे ओले प्रफुल्लजी या. बघा काय तोरा, काय जबरदस्त चाल, वाघाची म्हणजे बोलतात ना वाघासारखं चालणं आणि वाघासारखं डरकणं. या ठिकाणी प्रफुल्लजी येतं. प्रफुल्ल ठाकूर या. पण नाणेफेकी करण्यासाठी मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्राचारण करतोय आमचे हेमंतजी पालकर आणि आमचे अनिल दादा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा गटाचे या ठिकाणी खारघर शहर प्रमुख आमचे अनिलदादा पाटील आणि हेमंतजी पालकर यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील शेवटचा मॅच सुपर 4 साठी कुठली टीम क्वालिफाय होईल हे दर्शवण्यासाठी या इकडे असा या पुढे. हेड इज कॉल आणि कॉल लागलाय वन सोल्युशन कोरलाई मुरुड टेल आलाय. तर निनाजी या ठिकाणी पाहुण्यांना विनंती करतो आपण बसून घ्या. निनाजी, आपण नाणेफेकी जिंकलात, निर्णय काय असेल? कारण आज सर्व संघ म्हणजेच सुपर 16 मधून म्हणजेच 32 टीमातून ये 8 संघ तुम्ही पुढे सरसावल्या आणि समोर प्रफुल्ल सारखा कर्णधार आहे. नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करा. समोर प्रफुल्ल सारखा एक अनुभवी आणि एक अष्टपैलू खेळाडू आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल? नक्कीच प्रफुल्ल ठाकूर बरोबर खेळताना तर खूप मजा येणार आहे, कारण तो आमच्या आकाश तारेकरचा गुरु आहे. त्याच्यामुळं त्याच्यासमोर आम्हाला खेळताना आम्हाला पण काहीतरी शिकायला भेटेल, पण आम्ही त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच रायगडचा वंडरबॉय बायकरमॅन म्हणून आकाश तारेकर याला संबोधलं जात आहे आणि आकाश तारेकरचे महागुरु म्हटलं जातं आमचे प्रफुल्ल ठाकूर. मात्र या ठिकाणी 5 षटकांचा सामना आहे. आपण 4 षटकांचे देखील सामने पाहिले सुपर 8 मध्ये जाण्यासाठी, मात्र हे 5 षटकांचे सामने आहेत. आणि या ठिकाणी प्रफुल्ल सारखा आहे तर 5 षटकामध्ये आपले असे कोणते आज गोलंदाज त्यांच्यावरती जास्त आपल्याला विश्वास असेल? नक्कीच किशोर आहे, राकेश आहे, जंबो आहे, चांगली बॉलिंग करतात. मागच्या सुपर 8च्या अगोदर चांगली बॉलिंग केलेली आहे ते, आज पण त्यांच्यावरच विश्वास आहे, तर त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. मात्र आजचा माहोल कसा वाटला? सुपर 8चा माहोल आहे, आजचा माहोल कसं वाटतंय? नक्कीच तुम्ही आमचे सगळ्यांचे 2 दिवस फुकट घालवले एवढे खरं, कारण सगळ्यांच्या मॅचेस लागलेल्या होत्या, पण आता काही ते रायगड प्रीमियर लीग सोडून कुठे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं आज उलट चांगलं झालं की सावकाश मॅचेस होतात, कोण काही घाई गडबड करत नाही. धन्यवाद निनादजी. प्रफुल्ल, नाणेफेकीचा कॉल हरलात, जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही पण चेसिंग केली असती. नक्कीच चेसिंग केली असती. मात्र आता आपल्याला फलंदाजी करायची आहे. किती धावा म्हणजे 5 षटकामध्ये किती धावांचं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असेल? 80+ काढण्याचा प्रयत्न केला. नक्कीच आपण पाहिला ज्या हनुमान उमरोली 40+ टीम प्रशांत खानावकर 92 धावा चेस केल्या या मैदानावरती. मात्र थांबा ना 1 मिनिट बोला काय आलं कोणाचा? थांबा 2 मिनिटं. तर या ठिकाणी आपण पाहतोय 92 धावा सुद्धा चेस होतात. मात्र आपण 80 धावांचा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न कराल. मात्र आज टीम मध्ये कोणता फेरबदल? फेरबदल काय नसेल, आम्ही पॉझिटिव्ह खेळण्याचा प्रयत्न करू.
धन्यवाद प्रफुल आणि बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी आणि दोन्ही टीमसाठी. आता बोला काय आहे. हॅलो, धन्यवाद सत्यवानजी. मेडिकेट स्पोर्ट्स आणि NDR वॉरियर्स नावे रोहा या दोन टीम दरम्यान आजच्या दिवसातील ही सुपर 8 मध्ये तिसरी लढत आहे. जिंकण्यासाठी गरज आहे. 67 धावांची चांगला कव्हर ड्राईव्ह सरळ चालला एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू गोळीच्या वेगानं 4 धावा या चेंडूवरती मिळतील. फलंदाज जय पाटील यांना अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी फलंदाजी करताना आपण पाहतोय ती सतीश घरत आणि जय पाटील. मेडिकेट स्पोर्ट्स रायगड विरुद्ध NDR वॉरियर्स नावे रोहा ज्या टीमचं नेतृत्व करतोय योगेश पवार. आपण पाहतोय अतिशय चांगली स्पर्धा. रायगड प्रीमियर लीग आमचे अध्यक्ष संदीपजी पाटील, त्यानंतर खजिनदार सत्यवान म्हात्रे यांची कमालीची मेहनत आणि अतिशय चांगलं असं आयोजन. सुरेख फटका, जबरदस्त टायमिंग, सरळ चेंडू थर्मॅनच्या बाहेर 4 धावांसाठी खणखणी चौकार फलंदाज येस सर. फरीद सर थर्ड अंपायर साठी त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे असं वाटलं मला, पण हे 40+ चे फलंदाज आपण बघतोय षटकार माफी असावी. अतिशय चांगला फटका थर्डमॅनच्या बाहेर गेला. 6 धावा मिळाल्या त्या जय पाटीलला. अतिशय आक्रमकता पाहायला मिळते जय पाटील कडून. आपण बघतोय मेडिटेक स्पोर्ट्स रायगड आणि NDR वॉरियर्स नावे रोहा म्हणजे रोह्याचे काही खेळाडू आहेत, काही पेणचे आहेत, काही न्हाव्याचे खेळाडू आहेत. असे सगळे या रायगडमधले सगळे रथी महारथी ज्यांनी आपलं करिअर म्हणजे अगदी तारुण्यात असताना ज्यांनी आपल्या नावाची दहशत निर्माण केली आणि क्रिकेट पासून आपण स्वतःला दूर ठेवू शकत नाही हे सुद्धा या ठिकाणी त्यांनी दाखवलंय. आणि आज आपण बघतोय मला असं वाटतं 9वा दिवस या रायगड प्रीमियर लीगचा. चांगला फटका आडव्या पट्ट्यानं बॅटच्या मध्ये मिड विकेटच्या बाहेर चेंडू जाईल. पंच जावेद फरीद सरांचा 6 धावांचा इशारा. आता मात्र सूरज पाटील जो अलिबागचा खेळाडू आहे, सूरज पाटील म्हटल्यानंतर एक जबरदस्त गोलंदाज. बरेच वेळा त्यानं अलिबाग मधनं प्रतिनिधित्व केलेलं आहे, परंतु हाच का तो सूरज पाटील ज्यानं काही सामन्यांमध्ये आपण पाहिलं असेल 2-2 धावा सुद्धा रोखल्या होत्या, पण सूरज पाटील वरती आक्रमण केलंय ते जय पाटीलनं. यावेळेस मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी चेंडू वळवण्यामध्ये मातब्बर असणारा सूरज पाटील मार खावा लागतोय. आपल्याला आठवत असेल अबी बोरकर, त्यानंतर सूरज पाटील असे गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या नावाची छाप सोडली, पण आज खूप मार खावा लागला पहिल्या षटकात सूरज पाटीलला. आपण बघतोय सत्यवान म्हात्रे आमचे खजिनदार आहेत आणि पेन टीम जी आहे समीरा 11 निधी बलवली पेन आणि एक खेळाडू आहेत आमचे प्रशांत गावंड सर जे खालापूर या ठिकाणी सरकारी वकील आहेत आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. आपण विनंती करूया, सरांचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. आमचे प्रशांत गावंड सर जे खालापूर या ठिकाणी असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांची टीम मला असं वाटतं काल जिंकलेली आहे, आज ना पुढे गेलेली आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि धावफलकावरती धावा आहेत मात्र 21. जिंकण्यासाठी गरज असेल येणारे 24 चेंडू आणि मात्र 46 धावांची. योगेश पवार या ठिकाणी आहे. नक्कीच ओमकार पाटील. हॅलो. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतो या ठिकाणी ॲडव्होकेट प्रशांत खानावकर सर गावंड सर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. नक्कीच खालापूरच्या कोर्टातले हे सरकारी वकील म्हणून गावंड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे उरण रायगड विभाग प्रमुख आदरणीय प्रकाश ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान होते. माईची उबदार शाल मांगल्याचं प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येते. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी त्यांचं स्वागत आहे. सचिन कोळी आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या चेंडूवरती सचिनने 1 धाव त्या ठिकाणी दिली आहे. सलामीचे फलंदाज जय पाटील आणि सचिन घरत. सचिनने आता 1 धाव त्या ठिकाणी मिळवली. 2 वरती खेळतोय फलंदाज
सचिन घरत आणि जय पाटील यानं 2 षटकार खेचलेत. हा मस्त फटका, जबरदस्त टायमिंग, रिव्हर्स. इथे मात्र सफलता मिळेल का? पण हे सोपे सोपे झेल बनण्यापेक्षा असे झेल पकडणं फार गरजेचं आहे, तरच या मॅच मध्ये मेडिटेक स्पोर्ट्स रायगडला रोखता येईल आणि NDR वॉरियर्स न्हावे टीम कुठेतरी इथे आपले वर्चस्व प्रस्थापित करेल. पण नाही, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. नक्कीच अभिषेक सर, या ठिकाणी मेडिटेक स्पोर्ट्स रायगड टीम मैदानामध्ये खेळताना ती ऑल इंडियाला देखील होती आणि खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनलमध्ये त्यांचा पराभव झाला होता आणि जय पाटील त्याचं नेतृत्व करत होतो. तो जय पाटील मैदानामध्ये आहे आणि समोर आपण पाहतो सचिन घरत. सचिन घरतचा विचार केला तर 48+ हा खेळाडू आहे, मात्र काय फटके, दीपक फटके त्याचे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. नक्कीच चांगला फटका यावेळेस आपण बघतोय. पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधून चेंडू जाईल. यावेळेस सीमारेषेच्या दिशेने वाटचाल करतोय चेंडू आणि हा म्हणतात सीमारेषे पलीकडे. पुन्हा एकदा 4 धावा मिळतील. फलंदाज इथे मात्र आता सचिन घरतला आणि या 4 धावांच्या बरोबरीने सचिन पोहोचला 6 वरती. संघाची धावसंख्या झाली आहे फलंदाजी करत असताना बिनबाद. ही फार जमेची बाजू आहे आणि एकही विकेट न गमावता 27 धावा 67 पाठलाग करताना सागर पाटील, आमचे असुराम घरत सर, त्यानंतर आमचे उरणचे विभागीय अध्यक्ष प्रकाश ठाकूर, आळंदी असू द्यात, पंढरपूर असू द्यात, सगळीकडे ते आम्हाला पाहायला मिळत आहेत. आम्ही जरी कॉन्टॅक्टमध्ये नसलो म्हणजे फोन टू फोन, परंतु ग्रुपवरती आम्ही त्यांना नेहमी बघतो. त्यांचंही मनापासून इथे हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सागर पाटील या ठिकाणी आमचे अक्षय कुमार सारखे दिसणारे, म्हणजे त्यांना फॉलो करणारे. सागरनं मगाशी सांगितलं की सकाळी 4ला उठतात आणि रात्री 8ला झोपतात ते सागर पाटील. त्यांचे स्वागत आहे. 40+चेही मला असं वाटतं ते सदस्य आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 27. 40ची अजूनही गरज असेल येणाऱ्या 21 चेंडूमध्ये. फार चांगलं क्रिकेट, अतिशय चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन रायगड समालोचन असोसिएशनच्या वतीनं रायगड 40+ प्रीमियर लीग, रायगड 40+ प्रीमियर लीग अतिशय चांगली स्पर्धा आणि ज्यांनी मेहनत खूप सारी या स्पर्धेसाठी घेतली ते आमचे अध्यक्ष संदीपजी पाटील, सुनील पाटील आहेत. त्यानंतर आमचे सत्यवान म्हात्रे आणि सगळी 40+ सगळे आमचे रायगड समालोचन असोसिएशनचे मेंबर्स, ज्यांनी सहकार्य केले ते, ज्यांनी सहकार्य केले ते सगळे सहकारी. चला, काय निर्णय काय आहे मैदानावरती? अच्छा, थोडंसं इंजूर्ड झाला खेळाडू आपण बघतोय. यानंतर फार चांगली मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला तुम्हाला प्रफुल्ल ठाकूर बघायला मिळेल, समिधा उरण या टीम मधना बरीच वर्ष ज्यांनी आपल्या नावाची छाप सोडली, मंदार लवेकर आणि प्रफुल्ल ठाकूर या जोडीनं रायगडमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला. त्यांचा खेळ, प्रफुल्ल ठाकूरचा खेळ पाहायला मिळेल मैदानावरती. कर्नाळ स्पोर्ट्सच्या मैदानावरती नरेश ठोंबरेवरती केलेले हल्ले आजही नरेश ठोंबरे विसरला नाही. पण या मैदानावरती नंतर काय घडणार आहे पाहणं फार आपल्याला औत्सुक्याचं ठरेल. पण या मैदानावरती जय पाटील अक्षरशः आक्रमण करतोय, ज्यानं 2 चौकार मारले, 2 षटकार मारले. एकूण त्याची धावसंख्या आहे ती मात्र 21. फार चांगलं आयोजन. यानंतर आपण बघतोय समीर सोमणे सर असतील, मराठीचा बुलंद आणि गोड आवाज. सागर मांडवकर सुद्धा तेवढ्याच ताकदीचे समालोचक आणि आमचे ओझा सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ओझा सर म्हटल्यानंतर ज्या फार चांगलं निवेदन करतात. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा कार्यक्रम असो, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा कार्यक्रम असो, किंवा महाराष्ट्र राज्याचे माननीय महोदय राज्यपालांचा कार्यक्रम असो, हे सगळे कार्यक्रम त्यांनी अटेंड केलेले आहेत. ते आमचे ओझा सर. चांगला फटका, मिड विकेटच्या वरून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि या 6 धावांच्या बरोबरीनं आता मात्र रिव्हर्स पाहायला मिळतंय मैदानावरती. फार चांगलं क्रिकेट या मैदानावरती आपण बघतोय. 40+चे हे खेळाडू अगदी आक्रमण करतायत. सचिन घरतच्या बॅटमधनं आलेला या 6 धावा. सचिन घरत, मॅन फ्रॉम अलिबाग.
क्रिकेट मैदानावरती बघतोय आपण या सचिन घरत आणि जय पाटील पनवेलचे आहेत. चांगला फटका स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय, थोडासा पुढे सरसावला, ज्यावरती एक धाव घेतली जाईल आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र वाढतीये. धावा होतील 34. नक्कीच आम्हाला सागर पाटील सांगतात की 20,000 पॉइंट्स मध्ये त्यांची बोली त्या ठिकाणी लागली आणि 13,500 पॉइंट्स मध्ये जय पाटील. त्यामुळे हे चांगले ताकदवान खेळाडू आहेत. चांगला फटका, इथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय योगेश पवारला, जो स्तब्ध होता, त्यानं ओळखलं की सहज चेंडू येईल. परंतु ही मॅच फार महत्वाची आहे. सुपर 8चे हे सामने आहेत. जो जिंकेल तो उद्या इथे किमान 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. हो नक्कीच. आम्हाला आजही आठवतंय जिओ रूट एका टीममध्ये होता. इंग्लंडची टीम ज्या वेळेला भारतामध्ये आली होती अंडर 19ची आणि धावा झाल्या धावफलकावरती, त्या 35-32ची गरज आहे. जिओ रूट समीर आपल्याला माहिती असेल, जे भारताच्या दौऱ्यावरती आले होते आणि ते त्यावेळेस इंग्लंडच्या टीममध्ये नव्हते. परंतु त्यावेळेला त्या मॅचच्या दरम्यान डी वाय पाटील क्लबकडनं खेळताना योगेश पवारनं 67 धावा केल्या होत्या आणि जिओ रूट त्या सामन्यामध्ये मला असं वाटतं 10च्या आतमध्येच बाद झाला होता. आणि त्यांच्या समोर या योगेश पवारनंही एक चांगला खेळ केला होता, कारण त्यावेळेला आम्ही डी वाय पाटील कॉलेजला असताना त्यांची मॅच आम्हाला पाहायला मिळायची. आणि एक चांगला खेळाडू आहे योगेश पवार, ज्याला बराचसा दांडगा अनुभव या क्रिकेटचा आहे. लेदरही चांगला खेळतो, टेनिसही चांगला खेळतो आणि त्याहीपेक्षा आता 40+ मध्येही त्यानं आपला क्रिकेटचा जो काही छंद आहे तो मात्र जोपासलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 35. येणारे चेंडू शिल्लक असतील 18 आणि गरज असेल 32ची. गोलंदाज सूरज पाटीलच्या या चेंडूवर, ते चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कोणी झेल पकडायचा आणि इथे मात्र पहिला फलंदाज जय पाटील झेलबाद. हेमंत गोरले वन डाऊन वरती आलेला आहे. 2 षटकं संपली. 3ऱ्या षटकाच्या सुरुवातीला सूरज पाटील चांगलं यश त्या ठिकाणी मिळवून दिलं. पहिला विकेट त्याने मिळवला. सूरज पाटीलनं पहिल्या षटकात 21 धावा खर्च केल्या. त्यानंतर त्याच्यावरतीच विश्वास ठेवला योगेश पवारनं, कारण योगेश पवारला माहिती आहे की हा एक चांगला गोलंदाज आहे. रायगडमध्ये आपण जर विचार केला एक 15 वर्षापूर्वी, तर अभि बोरकर आणि सूरज पाटील एक जबरदस्त गोलंदाज, चेंडूला हातभर वळण देण्यामध्ये हे मातब्बर असणारे गोलंदाज, ज्यामध्ये सूरज पाटील आपण बघतोय थोडीशी त्याला दुखापत झाली असताना अतिशय चांगला गोलंदाज आहे. पहिल्या षटकात भलेही त्यानं 21 धावा खर्च केल्या असतील, पण या षटकामध्ये जो डोकेदुखी ठरणारा हेमंत जय पाटील त्याला त्या ठिकाणी त्यानं बाद केलं आणि त्यानंतर मात्र एक मोठा झटका मिळाला तो टीम मेडिटेक स्पोर्ट्स रायगड टीमला. अजूनही सामना संपलेला नाही, कारण हे सगळे रथी महारथी आहेत, ज्यांना क्रिकेटचा खूप सारा अनुभव आहे, ज्यांनी क्रिकेट बरेचसं खेळलेलं आहे आणि या 40+ मध्ये खेळत असताना हे खेळाडू मात्र त्यांचा जो काही अनुभव आहे तो मात्र पणाला लावावा लागेल. 16 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 32 धावांची. 16 चेंडू 32 धावा, एक जबरदस्त क्रिकेट, चित्त थरारक लढती आपण या 40+ मध्ये पाहिलेल्या आहेत आणि आजही त्या ठिकाणी असंच काहीतरी पाहायला मिळेल. ही सगळी स्वप्न घेऊन जे प्रेक्षक आले त्या सगळ्यांचं स्वागत. गोलंदाज सूरज इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, झेल सामन्यामध्ये चित्र वेगळं असतं,
पण अजूनही काही बिघडलेलं नाही. सूरजने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या 2 चेंडूवरती त्यानं काम चांगलं केलं. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती शांताराम जाधव मला सांगत असताना 2 धावा खर्च झाल्या. आता गरज असेल येणारे 15 चेंडू आणि 30 धावांची. 15 चेंडू 30 धावा. चांगलं क्रिकेट तुम्हाला इथे पाहायला मिळतंय. 40+ चे हे सगळे खेळाडू. स्लो डिलेव्हरी, चांगला चेंडू, वळण देतोय चेंडूला. आपण पाहताय पंच आमचे जावेद फरीद सर लेगबाईचा इशारा करतायत आणि या लेगबाईच्या रूपानं का होईना 1 धाव. 38. चांगला सामना होईल बिलकुल यात शंका नसेल. योगेश पवार ज्याच्याकडे खूप सारा अनुभव आहे आणि प्रतिस्पर्धी संघानेही बरेचसे उन्हाळ्या आणि पावसाळ्या क्रिकेटमध्ये समर्पित केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाईल की काय अशी शंका या ठिकाणी घ्यायला हरकत नाही. हो 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 हो, काय सुरेख चेंडू, बॅटची कडा. इथे सूरज पाटीलनं कमबॅक करून दिलं, अजून एक झटका मिळवून दिला आणि इथे मात्र थोडस अडचणीमध्ये. येणारे 14 चेंडू 29 धावांची गरज. अजूनही या सामन्यामध्ये रंगत मात्र कायम ठेवली सूरज पाटीलनं. 13 चेंडू आणि 29 ची गरज. जिथे 14 चेंडू आणि 29 ची गरज असताना इथे झेलबाद झाला फलंदाज. शेवटचे 13 चेंडू 29 ची गरज. व्यासपीठावरती ओमकार पाटीलला बघतोय मोरबीचा. अगोदर मी ओळखलं नाही त्याला कारण हेअरस्टाईल जरा चेंज झाले. आणि ओमकारच्या माहितीसाठी मी सांगतो, हे पूर्वी असं एक गाव एक क्रिकेट टीम अशी नव्हती. एक 20 वर्षापूर्वी क्रिकेट जर तुम्ही बघितलं तर ओपनच्या मॅचेस व्हायच्या आणि ओपनच्या मॅचेसमध्ये असे बोटावरती मोजणे इतके गोलंदाज असायचे. मग तुमचा ओरंडचा जर विचार केला तर मंदार लवेकर आहे, अलिबागचा विचार केला तर सूरज पाटील आहे, त्यानंतर तुम्ही पनवेलचा विचार केला तर गुल्लू आपल्याला आठवत असेल, असे खेळाडू. पण आता या ग्रामीण क्रिकेटनं काय दिलंय तर सगळ्या गावामध्ये 1-1 किंवा 2-2 चांगले चांगले खेळाडू आपण बघतोय. इथे जोरदार अपील केलं पण पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केलेलं आहे आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं का होईना 1 धाव मिळतीये ती मेडिटेक स्पोर्ट्स रायगड टीमला. आणि आता गरज आहे येणारे 13 चेंडू आणि 28 ची. 13 चेंडू 28 धावा. चांगलं क्रिकेट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल कारण 13 चेंडू 28 धावा. समीकरण बदललं. पहिल्या षटकामध्ये सूरज पाटीलने 21 धावा खर्च केल्या. प्रेक्षकांना असं वाटलं की सूरजला का पाचारण केलं योगेश पवारनं, पण हाच का तो सूरज पाटील ज्यानं 21 धावा खर्च केल्या आणि या षटकात केवळ 4 धावा दिल्या होत्या. इथे झेल आणि योगेश पवारनं पकडला सुरेख झेल. अजून एक दणका मिळतोय, झटका मिळतोय, तो म्हणजे मेडिटेक स्पोर्ट्स रायगड टीमला 3 विकेटचं पतन झालंय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 12 आणि गरज आहे ती 28 धावांची. डीजे बंटी पाटील, ओमकार पाटील, अनिलजी पाटील, तिकडे संदीप पाटील, इकडे सुनील पाटील, इकडे वरती ओमकार पाटील, सगळी पाटील फॅमिली आलेली आहे. क्रिकेट प्रती असणारं त्यांचं अगदी प्रेम आपण या ठिकाणी पाहतोय. मॉन्टी आणि बंटींचंही स्वागत आहे. आजकाल जी आता रायगड प्रीमियर लीग झाली त्यामध्ये मॉन्टी आणि बंटी यांचं फार मोठं योगदान आपण त्या ठिकाणी पाहिलं असेल. त्यांचंही मनापासून हार्दिक असं स्वागत आहे. आपण सूरज पाटीलचा जर विचार केला तर पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ज्यानं 21 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा त्यानं खर्च केल्या 4 आणि 3 त्यानं विकेट मिळवल्या. त्याचा गोलंदाजीचं जर आपण विश्लेषण पाहिलं तर 25 धावा 2 षटकं आणि 3 विकेट म्हणजे 12.50च्या सरासरीने त्यानं धावा खर्च केल्या असं गणित होतंय. परंतु पहिल्या षटकामध्ये मार खाल्ला असताना सुद्धा या ठिकाणी विश्वास ठेवला तो योगेश पवारनं आणि त्यानं पुन्हा एकदा चेंडू सोपावला तो सूरज पाटीलच्या हातामध्ये, ज्यानं केवळ धावा खर्च केल्या 4 विकेट मिळवल्या 3 आणि आता सामन्यात आणून ठेवली आहे रंगत. येणारे 12 चेंडू 14 धावांची सरासरी, 28 ची गरज आहे जिंकण्यासाठी.
ती टीम मेडिटेक स्पोर्ट्स रायगडला NDR वॉरियर्स नावे रोहा या या टीमच्या विरोधात खेळताना. आता कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल, कोणावरती विश्वास त्या ठिकाणी ठेवला जाईल हे पाहणं फार गरजेचं आहे. सागर पाटील यांचे फार मोठं म्हणजे सहकार्य या 40+ रायगड प्रीमियर लीगसाठी लाभलेलं आहे. त्यांनाही धन्यवाद देऊया. किती 3 का 4 दिवस का पहिल्यापासूनच गेली 4 दिवस त्यांनी इथे योगदान दिलेलं आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आपण पाहतोय त्यांचा बड्डे इथे साजरा केला का, वाढदिवस सुद्धा त्यांचा इथे साजरा केलेला आहे. आणि 40+ जेवढे मेंबर्स आहेत आणि ज्यांनी विशेष करून सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांना पुन्हा एकदा आपण धन्यवाद देऊया. आपण बघतोय आज समीर सोमणे सर जे वेळात वेळ काढून आलेले आहेत, सागर मांडवकर ही वेळात वेळ काढून आलेले आहेत, त्यांनाही मी मनापासून त्यांचं स्वागत करतो. आमचे उरणचे सगळे हसुराम सर असतील, बाकी सगळी त्यांची मंडळी, अमित पाटील होते, सगळेजण त्यांचं स्वागत आहे. आणि वळूया आता मॅचकडे. नैनेश पाटील नवीन बॅटर कोण आहे? निलेश नवीन फलंदाज मैदानावरती आपण बघतोय. येणारे 12 चेंडू 28 ची गरज आहे. चांगला सामना आहे. गोलंदाज आहे नैनेश पाटील. हा चांगला चेंडू स्ट्राईक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता नैनेश पाटीलच्या गोलंदाजीवरती. निलेश पहिला चेंडू आपण बघतो स्ट्रायकर एंडला उभे आहेत फलंदाज यावेळेला हेमंत गोरले. आता समीकरण बदललं. येणारे 11 चेंडू आणि 28 ची गरज आहे. 11 चेंडू 28 धावांची गरज. आपण पाहतोय क्रिकेट प्रती असलेलं प्रेम या 40+ मेंबर्स दाखवताना. स्लोवर चेंडू फसवला इथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणि हा झेल कदाचित या सामन्यामध्ये थोडासा निर्णायक ठरू शकतो की काय, कारण हा झेल पकडला असता 1 धाव त्या ठिकाणी मिळाली नसती आणि स्ट्राईक रोटेट झाली नसती. पण हा फलंदाज आता कशी कामगिरी करतोय निलेश, जो डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील 10 आणि गरज आहे ती मात्र 27 धावांची. झेल थोडा सोपा होता परंतु तो पकडण्यामध्ये अपयश आलं त्या क्षेत्ररक्षकाला गल्लीमध्ये. आणि समीकरण जरा बदललंय. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 ची गरज आहे. सूरज पाटील आपण पाहताय क्षेत्ररक्षणाची विवरचना आखत असताना. आजही मला त्याची गोलंदाजी मोहपाड्याचं मैदान असेल, पेणच्या मैदानावरती असेल, तिथे कामोट्याच्या मैदानावरती असेल, पनवेलचं नगरपालिका आता महानगरपालिका झाली पण नगरपालिकेचं मैदान असेल, खूप चांगली गोलंदाजी आपण त्याची पाहिलेली आहे. आणि आज बऱ्याच वर्षानंतर तब्बल 10 वर्षानंतर त्याची गोलंदाजी पाहण्याचा योग आलाय. त्यानंही प्रभावित केलं तमाम प्रेक्षकांना. येणारे 10 चेंडू आणि 27 ची गरज. कर्जतचं तुमचं चांदईचं मैदान आहे समीर, तिथे खूप साऱ्या ओपनच्या मॅचेस व्हायच्या. हा चांगला चेंडू इथे मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हे चुकलं. जिथे झेल सुटला तिथे गणित बिघडलं. झेल जर का पकडला असता तर स्ट्राईक बदलली नसती आणि स्ट्राईक जर का बदलली नसती तर हा षटकार आला नसता आणि हा षटकार जर का नसता आला तर धावा 9 चेंडू 27 असत्या. चौकार. आता धावा आहेत 9 चेंडू आणि गरज आहे 23 धावांची. डीजे खूप चांगला आवाज आणि त्यांचे जे डीजेचे गीतं लावण्याचं टायमिंग फार सुरेख आहे. त्यांनाही धन्यवाद देऊया. 9 चेंडू आणि 23 ची गरज आहे. निलेशने आल्या सुरुवात जी काही केली आहे 4 धावा आणि त्यांना आपल्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं केलंय. गोलंदाज लोवर फुल टॉस इथे फाईन लेगला डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल की काय आणि या एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 1 धाव मिळते. जो आता फलंदाज स्ट्रायकर एंडला येईल तो हेमंत गोरले. गरज असेल येणारे चेंडू 8 आणि 22 ची. 8 चेंडू 22 धावा. एखादा षटकार एखादा चौकार या मॅच मध्ये चित्र बदलवू शकतो परंतु एखादी विकेट या सामन्यामध्ये सुद्धा आपलं वर्चस्व जे आहे ते अजून भक्कम करण्याची संधी आहे मेडिटेक स्पोर्ट्स रायगड टीमला.
सामना चांगला आहे, दोन्ही टीमच्या बाजूने आहे. शॉर्ट पिच चेंडू, खराब चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण फार चांगलं होतं. इथे असं वाटलं की चेंडू भेदून जाईल की काय दोन क्षेत्ररक्षकांना, पण चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 7 चेंडू आणि 22ची गरज. अजूनही सामना संपलेला नाही. सात चेंडू आणि गरज असेल ती मात्र 22ची. समीर, आपल्याला माहिती असेल की IPL ला मला असं वाटतं सगळ्यात जास्त एजड जर खेळाडू कोण खेळला असेल तर प्रवीण तांबे. वयाच्या 44व्या वर्षी सुद्धा त्यानं फार चांगली कामगिरी केली आणि मराठी मातीमध्ये आणि विशेष करून आपल्या रायगडच्या अचानकच्या मोहपाड्यावरती बरेच वेळा प्रवीण तांबे टेनिस क्रिकेट खेळलेला आहे. आणि आपण बघतोय आता सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुमचं वय जरी संपलं असलं ना तरी तुमची उमेद मात्र कायम आहे. आणि हे 40+ खेळाडू दाखवत असताना शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि गरज आहे 22ची. 7 चेंडू 22 धावा. जबरदस्त सामना. सगळ्या प्रेक्षकांची आता मनं या ठिकाणी या सामन्याकडे वळलेली आहेत, कारण हा सामना तेवढा ताकदीचा आहे. असं नाही वाटलं की सामना एकतर्फी होईल. अगोदर असं वाटलं मला की कदाचित 4 षटकामध्ये सामना संपवतील की काय सूरज पाटीलनं जी गोलंदाजी केली सुरुवातीला, पण त्यानंतर त्यानं जो बॅकथ्रू मिळवून दिला ना त्यामुळे सामन्यात आता मजा निर्माण झाली आहे. शेवटचे 7 चेंडू 22ची गरज आहे. जे नैनेश पाटील तयार गोलंदाजी करता. स्लोवर चेंडू, फसवा चेंडू, चांगला फटका, सरळ जाईल चेंडू, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून 6 धावांसाठी रवी पाटील सरांचा इशारा. येणारे चेंडू 6, गरज आहे 16ची. अशा बऱ्याचशा सामन्यामध्ये 6-16 समीकरण झालेलं आहे. 6 चेंडू 9 धावा होत नाहीत. हे 2 वेळा आपण बघितलं आफ्रिकेच्या बरोबर, परंतु 6-16 बऱ्याचशा सामन्यात झालेल्या आहेत. कदाचित या सामन्यात होतील का किंवा या धावा रोखल्या जातील हे पाहणं फार गरजेचं आहे. चांगला सामना, मजा आली मॅच मध्ये. असं वाटलं की 40+ ची मॅच नाहीये. 6 चेंडू 16ची गरज आहे. मेरे सर पे खूप चांगलं गीत. आणि या गीतावरून मला आठवण झाली, जेव्हा संदीप पाटील सर अध्यक्ष झाले त्यावेळेस आम्हाला पहिल्यांदा शिर्डीच्या दर्शनाला घेऊन गेले होते. त्यांनाही धन्यवाद देतो. आता कुठे नेतील बघूया, कारण 40+ फार चांगल्या पद्धतीने त्याने संपन्न केलेली आहे. सत्यवान म्हात्रे, कारण फार चांगलं आयोजन तुमचं, तुम्ही जी मेहनत घेतली. आम्ही एका दिवसाचे पाहुणे आहोत. आम्ही आज अचानक आलो, ते पण इथे PP साहेब आहे, तिकडे 3 विटनेस मी फक्त घेऊन पटकन निघून आलो. नाही तर आजही वेळ नव्हता. पण जी मेहनत ज्यांनी घेतलेली आहे त्या मेहनतीमुळे मी या ठिकाणी या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मात्र 6 आणि 16ची गरज आहे. 6 चेंडू 16 धावांची गरज. जबरदस्त सामना, अगदी चित्त थरारक लढत या ठिकाणी पाहायला मिळणार. अगदी हृदयाचे ठोके चुकतील की काय असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. गोलंदाज आहे यावेळेला योगेश पवार, एक अनुभवी गोलंदाज. अनुभवी गोलंदाज, अनुभवाचा फायदा त्याला या ठिकाणी उठवावा लागेल. क्षेत्ररक्षक येत आहे, चांगली रनिंग. इथे 2 धावा मिळत आहेत. स्वतः कर्णधारानं हातामध्ये चेंडू घेतलाय. 6 चेंडू 16ची गरज आहे. चांगलं क्रिकेट तुम्हाला इथे पाहायला मिळतंय. 6-16 असं समीकरण आता आलंय 5-14 वरती. 5 चेंडू 14 धावा. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं हे मैदान, कारण आयोजन तेवढ्या ताकदीचं. विकेट फार चांगली आहे. 9वा दिवस आज तरी सुद्धा एवढी चांगली विकेट. योगेश पवार, हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे चेंडू 14ची गरज आहे.
4 चेंडू 14ची गरज आहे. थोडंसं आता वातावरण बदललंय. फलंदाजी करणाऱ्या टीम आपण बघतोय मेडिटेक स्पोर्ट्स रायगडमध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण. कारण येणारे 4 चेंडू आणि 14ची गरज, इथे 6 चेंडू 16ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा. त्यानंतर मात्र विकेट मिळवली आहे योगेश पवारनं. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे आता रवाना होतोय. न्यू बॅट्समन कोण आहे? बॅटर कोण आहे? दर्शनला आता दर्शन घडवावं लागेल एखादा षटकार किंवा चौकाराचं, तरच या सामन्यामध्ये त्यांना विजयाच्या समीप येता येईल. पण योगेश पवार, मी अगोदरच सांगितलेलं आहे, भलेही त्यानं बऱ्याचशा सामन्यामध्ये गोलंदाजी केली नाही, पण त्याचा जो काय अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी तो देत असताना, कारण त्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. असं वाटलं की त्या चेंडूवरती षटकार वगैरे जाईल की काय, पण चेंडूमध्ये जी व्हेरिएशन होतं त्याचा परिणाम फलंदाज त्या ठिकाणी आपण बघतोय नंतर बाद झाला. 4 चेंडू आणि 14ची गरज असताना योगेश पवार फिल्डिंग सेट करत असताना फार चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी त्या ठिकाणी सजवलेलं आहे. गोलंदाज तयार योगेश पवार. योगेशचा हा चेंडू हलक्या हाताने कट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सूरज पाटील, साच पडतोय, फेकी चांगली, आणि इथे मात्र एकच धावेवरती रोखलंय ते फलंदाजांना. 3 चेंडू आणि 13. एक षटकार एक चौकार या चेंडूमध्ये जर का आला तरच सामना जवळ आहे, अन्यथा बऱ्यापैकी या सामन्यात कमबॅक केलंय योगेश पवारनं. एखादा षटकार एखादा चौकार सामन्यामध्ये चित्र बदलवू शकतो. चांगला सामना आहे. एक मोठा फटकेची अपेक्षा आहे रायगड टीम जी मेडिटेक स्पोर्ट्स आहे त्यांना. आणि गोलंदाज स्लोवर जास्त प्रयोग केला, इथे जास्त प्रयोग केला. वाईट चेंडूचा इशारा आलाय. 3 चेंडू 12 धावा. आपले सागर आमचे पारगावचे आहेत, सोन्या जो आहे गायकवाड, तो ज्यावेळेस 1 चेंडू 6 धावा असायचा, ज्यावेळेस 6 धावांची गरज असायची तेव्हा तो सांगायचं की एका फटक्याचं काम आहे. आता इथे 2 फटक्यांचं काम आहे. 3 चेंडू शिल्लक आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. स्लोवर केला आणि फसवलं. इथे मात्र चांगला फटका. फलंदाज 6 धावा मिळवतोय संजय. आणि या मॅच मध्ये आली खरी मजा. शेवटचे 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. चांगला सामना. प्रेक्षकांची आता मन जिंकली जात आहेत. मी अगोदरच सांगितलं 6 चेंडू 16 धावा थोड्याशा सोप्या आपण बऱ्याच वेळा बघितलेल्या आहेत, पण 6 चेंडू 9 धावा हे समीकरण कधी कधी बिघडलेलं पाहिलेलं आहे. पण अजूनही काही बिघडलं नाही, कारण योगेश पवारच्या हातामध्ये चेंडू आहे. योगेशकडे तेवढा अनुभव आहे. हा चेंडू आता निर्णायक आहे. 2 षटकार लगातार मारलेत संजय, 2 षटकार त्यानं मारलेले आहेत संजयनं. आणि इथे या सामन्याचं चित्र बदलवलंय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 2 आणि गरज आहे मात्र 6 धावांची. 2 चेंडू 6 धावा. जबरदस्त लढत. कंपल्सरी चेसिंग आहे आणि ही मॅच तुम्हाला जिंकायची असेल तर 6 धावा कंप्लीट कराव्याच लागतील, अन्यथा पराभूत व्हावं लागेल. म्हणजेच काय तर 5 धावांनी तुमची सुपर ओव्हर होणार नाही. त्यामुळे या 2 चेंडूमध्ये सीमापार चेंडू जर का गेला तर टीम मेडिटेक स्पोर्ट जिंकेल, पण 5 वरती रोखलं तर मात्र संधी आहे NDR वॉरियर्स नावे रोहा टीमला. 2 चेंडू 6 धावा. चांगला सामना. स्ट्रायकर एंडला संजय. खोलवर टप्पा टाकला चेंडू आहे. हा मुरलेला गोलंदाज आहे ज्याच्याकडे खूप सारा अनुभव आहे. फेकी थोडी खराब आणि खराब. 2 धावा. शेवटचा 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. असं वाटतंय की ही 40+ ची मॅच नाही, तर ही मॅच आहे अगदी 17, 18, 20, 22 वर्षामधले जे तरुण खेळतात ना, त्या 2 टीम दरम्यान मॅच सुरू आहे की काय. हे जिद्दी खेळाडू आहेत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि मात्र 4 धावांची गरज. नक्कीच अंडर 90 आपण सांगितलं, पण पृथ्वी शॉ नाराज झालेला आहे. इथे गरज आहे शेवटचा 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. 1 चेंडू 4 धावा. चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आता कस लागणार योगेश पवारच्या नेतृत्वाचा. आता योगेश पवारला या चेंडूवरती 4 धावा रोखाव्या लागतील, तर स्ट्रायकर एंडला असणारा संजयला मात्र एखादा मोठा फटका मारून या सामन्यामध्ये निर्विवाद वर्चस्व
प्रस्थापित करावं लागेल. कोणी जिंको कोणी हारो, मॅच मात्र चांगली होणार. या सामन्यामध्ये तुम्हाला रंगत पाहायला मिळाली. शेवटचा एक चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार योगेश पवार. श्वास आहे ना शब्द उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफुस करतील. नक्कीच आमचे गोरक्षनाथ पवार ते थोडे दुःखी आहेत. त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत. त्यांच्या मातोश्री यांचं अकाली निधन झालंय, त्यांनाही आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. 1 चेंडू आणि 4ची गरज आहे. थोडासा चुकलाय. टेन्शन म्हणण्यापेक्षा त्यानं थोडंसं विचार केला की चेंडू कसा टाकला गेला पाहिजे. कारण योगेश एक अनुभवी खेळाडू आहे, ज्याला खूप सारा अनुभव आहे. पण क्रिकेट आहे, जिथे अनुभव नाही तर ज्याचा शिक्का चालतो. आणि हा सामना इथे जिंकलाय की काय, जबरदस्त, क्या बात आहे. सूरज पाटील जबरदस्त फिल्डिंग. जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे सूरज साठी. मस्त फिल्डिंग केलेली आहे. आणि हा सामना या ठिकाणी जरी हरले असले मेडिटेक स्पोर्ट्स रायगड, पण त्यांनी मात्र झुंज चांगली दिली. पण सूरज छान आहे, सूरज चांगला चमकला. आणि मार्च एप्रिल मध्ये जसा प्रखर उन्हाचा दणका देतात ना, तसा सूरजने दणका दिला या सामन्यामध्ये. तो टीम रायगड मेडिटेक स्पोर्ट्स टीमला आणि विजयी संघाचं तर अर्धी अभिनंदन आहेच, पण ज्या पराभूत संघाने जी जिगरबाज खेळी केली त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. बोला गणपती बाप्पा. माधव उघडके सर, बघूया आपण या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. नक्कीच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. शेवटच्या क्षणी ज्यानं चेंडू अडवला. बॅटिंग करताना 6 चेंडूमध्ये 19 धावा केल्या. गोलंदाजी करताना 2 षटकात 25 धावा देताना 3 विकेट मिळवल्या. अशी ऑलराऊंडर कामगिरी करणारा अलिबागचा अगदी चॉकलेट बॉय म्हणून ज्याची ओळख आहे, एक सुंदर असा दिसायला पण तेवढीच सुंदर कामगिरी करणारा अलिबागचा आमचा मित्र. बऱ्याच वर्षानंतर त्यानं जी कामगिरी केली त्या सूरज पाटीलला इथे मॅन ऑफ द मॅचच्या सन्मानानं सन्मानित केलं जाईल.